नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या म्हणजे जपानी संकल्पनेवर बोलणार आहोत, इकिगाय. आपल्याकडे इकिगाय जगण्याचे कारण आणि दीर्घायुष्य रहस्य या पुस्तकाचा एक छान मराठी सारांश आहे. आणि आपण याच सारांशातून इकिगाय म्हणजे काय आणि जपानमधल्या ओकिनावा बेटावरचे लोक इतके दीर्घायुषी कसे याचा संबंध काय आहे हे समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया काय आहे हे नक्की. हो, नक्कीच. इकिगाय म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त आनंद किंवा एखादा छंद असेल. पण हा सारांश सांगतो की याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे आपल्या जगण्यामागचा उद्देश. आणि हाच उद्देश असं म्हणतात की ओकिनावाच्या लोकांना 100 ओलांडायला मदत करतो. इंटरेस्टिंग आहे हे. बरोबर. म्हणजे फक्त तात्पुरता आनंद नाही तर जगण्याचा उद्देश. पण मग हा उद्देश मिळतो कसा? म्हणजे कसा शोधायचा? काय दिलंय सारांशामध्ये? हे 4 गोष्टी एकत्र येतात तेव्हा मिळतो. पहिली गोष्ट, तुम्हाला मनापासून काय आवडतं, काय करायला खरंच खूप छान वाटतं. दुसरी, तुम्ही कशात एकदम तरबेज आहात, म्हणजे कोणती गोष्ट सहज करता येते तुम्हाला. ओके. आवड आणि कौशल्य. आणि पुढचे 2 घटक कोणते मग? तिसरा आहे जगाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सध्या कशाची गरज आहे. आणि चौथा, जो तितकाच महत्त्वाचा आहे, कोणत्या कामातून तुम्हाला पैसे मिळू शकतात, म्हणजे तुमचं पोट पाणी भागेल असं काही. जेव्हा हे 4ही वर्तुळ, काय म्हणतात त्याला, जिथे एकत्र मिळतात, तो तुमचा इकिगाई असतो, असं हा सारांश सांगतो. म्हणजे हे फक्त आवड पुरवणं नाहीये, तर त्या आवडीला स्किल, गरज आणि पैसा या सगळ्याची जोड आहे. हो, हे ऐकायला तर खूप छान वाटतंय. आवड, कौशल्य, गरज आणि मोबदला. एकदम परफेक्ट बॅलन्स. पण हे प्रत्यक्षात आणणं म्हणजे थोडं चॅलेंजिंग असेल ना? सारांशामध्ये ओकिनावाच्या लोकांबद्दल काय विशेष सांगितलंय ज्यामुळे त्यांना हे जमतं? हो, बरोबर. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. सारांश काय म्हणतो बघा, की ओकिनावामधले लोक कधीच पूर्णपणे रिटायर होत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे नेहमी काहीतरी करण्यासारखं असतं, एक उद्देश असतो. ते सतत ॲक्टिव्ह राहतात. अगदी साधं शारीरिक काम असेल, बागकाम असेल, हो. किंवा मग सामाजिक गटांमध्ये मिसळणं असेल, तिथे एक मॉय म्हणून संकल्पना आहे. मॉय. हो. हे काय? म्हणजे आयुष्यभर एकमेकांना सपोर्ट करणारे मित्रमंडळींचे गट, भावनिक आधार, कधीकधी आर्थिक मदत सुद्धा. हा सामाजिक कनेक्ट त्यांच्या दीर्घायुष्यात खूप मोठा रोल प्ले करतो. अच्छा. म्हणजे फक्त कामच नाही तर शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या पण ॲक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे. आहाराबद्दल पण काही खास असेल ना त्यांच्या? सारांशामध्ये काही उल्लेख आहे? हो, अगदी. एक प्रसिद्ध जपानी म्हण आहे, हारा हाचिबू. हारा हाचिबू. हो, म्हणजे पोट जेमतेम 80% भरेल इतकंच जेवायचं. कधीच गच्च भरायचं नाही. जास्त खाऊन शरीरावर उगाच ताण नाही द्यायचा. हे त्यांच्या आरोग्याचं एक महत्त्वाचं रहस्य आहे. आणि हो, निसर्गात वेळ घालवणं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद माणणं, रोजच्या जगण्यात थोडी कृतज्ञता, या सवयी पण महत्त्वाच्या आहेत. हे झालं शारीरिक आणि सामाजिक आरोग्य. पण मला वाटतं मानसिक आरोग्यावर पण भर दिला असेल सारांशामध्ये, बरोबर? कारण ताणतणाव तर येताच आयुष्यात. अगदी बरोबर. सारांश सांगतो की सकारात्मक दृष्टिकोन आणि लवचिकता म्हणजे रेझिलियन्स याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आलेला तणाव म्हणजे संकट नाही तर एक आव्हान आहे असं बघण्याची वृत्ती. यात काही जपानी सायकोलॉजिकल पद्धती पण सांगितल्या आहेत, जसं की लोगोथेरपी, जी विक्टर फ्रँकलने दिली आहे, जीवनातला अर्थ शोधण्यावर जोर देते. आणि दुसरी आहे मोरिता थेरपी, जी सांगते की भावनांना स्वीकारा, त्यांच्याशी भांडू नका, फक्त कृतीवर लक्ष द्या. या गोष्टींमुळे मानसिक बॅलन्स साधायला आणि इकिगाईच्या जवळ जायला मदत होते. म्हणजे भावना आणि परिस्थिती स्वीकारून त्यातच काहीतरी अर्थ शोधत पुढे जायचं. पण मग याचा अर्थ असा आहे का की इकिगाई एकदा सापडला की काम झालं, की तो बदलू पण शकतो? नाही. हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे खरा. सारांश हे स्पष्ट करतो की इकिगाय म्हणजे काही एकदा पोहोचायची फायनल लाईन नाहीये. तो आयुष्यभर आपल्याबरोबर वाढतो, बदलतो. जसे आपले अनुभव बदलतात, आपल्या प्रायोरिटीज बदलतात, तसं आपला इकिगाय पण नवीन रूप घेऊ शकतो. त्यामुळे सतत काहीतरी नवीन शिकणं, प्रयोग करणं, स्वतःला प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा पण सार काढायचा झाला तर इकिगाई म्हणजे काय? तर आपली आवड, आपलं कौशल्य, जगाची गरज आणि आपल्याला मिळणारा मोबदला, या सगळ्यामधला तो एक परफेक्ट पॉइंट शोधणं. आणि हा एक प्रकारचा आतला प्रवास आहे जो आपल्याला अर्थपूर्ण, समाधानी आणि कदाचित दीर्घ आयुष्याकडे घेऊन जातो. अगदी बरोबर. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा शोध काहीतरी खूप मोठाच असला पाहिजे असं नाहीये.
सारांशानुसार आयुष्यभर शिकत राहणं आणि अगदी रोजच्या छोट्या छोट्या कामांमध्ये, नातेसंबंधांमध्ये किंवा अगदी साध्या निसर्गाच्या निरीक्षणात त्यातही अर्थ शोधता येणं हेच कदाचित त्या दीर्घ आणि समाधानी आयुष्याचं खरं रहस्य असू शकतं. प्रत्येकाने स्वतःला विचारायला हरकत नाही की माझ्या आजच्या दिवसातल्या कोणत्या साध्या गोष्टीत माझा इकिगाई दडलेला असू शकतो.